वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या संध्याकाळच्या सत्रामध्ये. अगदी नयनरम्य अशा वातावरणात सुरू असलेला हा क्रिकेटचा खेळ, क्रिकेटचा रणसंग्राम, अतिशय मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहत आहेत. ज्या स्पर्धेचं प्रत्येकाच्या मुखामध्ये नाव आहे ती स्पर्धा म्हणजे रॉकी ग्रुप चषक 2026चं हे शानदार आयोजन. मनोजी पाटील या स्पर्धेने 15,000पासून सुरुवात केल्यानंतर 2 लाखाच्या घरापर्यंत मात्र हे प्राइज पोचलं गेलं. म्हणजे किती स्ट्रगल करावं लागलं, किती अनेक अडचणी आल्या, समस्या आल्या, परंतु हार न मानणारे हा रॉकी ग्रुप आपल्याला पाहायला मिळतोय. दोस्तीच्या दुनियेतले राजे माणसं जी कमावलेली आहेत या ग्रुपने. पहिलाच बॉल पंकज पाटील. नुकतीच SKCL मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत, निवड झाली होती. तोच खेळाडू आपण पाहत आहेत पंकज पाटील. बरीच वर्ष या क्रिकेटला त्यांनी दिलेली आहेत. डॉट बॉल. सरळ बॅटचा वापर केलाय रियांश पाटीलच्या बॅटमधून. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत MMD, अर्थातच मनील मच्छिंद्रनाथ दौने. हे MMD लॉंग फॉर्म आपल्याला पाहायला मिळते त्याच्या जर्सीवर. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 वर जाऊन पोहोचले गेले 2 बॉलच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आपण बघतोय 1 धाव. पुन्हा एकदा मात्र सुरेख चेंडू हाताळला गेलाय पंकजच्या माध्यमातून. आपण बघतोय इन स्विंग आउट स्विंग चेंडूला वळवण्यामध्ये ताकद असलेला हा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. ज्या पद्धतीने आपण बघतोय 3 चेंडू आतापर्यंत खेळले गेलेत, थोडासा दडपण आहे फलंदाजांवर. चेंडू नेटसे समजत नाहीत, 1-2 मोठे फटके खेळावे लागतील, थोडंसं सेट व्हावं लागेल. इथून आपण बघतोय पुन्हा एकदा बघा टप्पा पडल्यानंतर सर चेंडू थोडासा बाहेरच्या बाजूने जातोय. नाही, हीच खूबी आहे पंकज पाटीलची. फलंदाजाला तो परफेक्ट रीड करतो, त्याचा बॅटिंग स्टान्स तो बरोबर ओळखतो, तो कोणत्या दिशेने खेळणार आहे हा मनकवडा तो ओळखत असताना आपल्याला पाहायला मिळतो. ग्रेट बॉलिंग. एवढी वर्ष मात्र या क्षेत्रामध्ये त्यांनी घालवलेली आहेत. बरेच वर्ष उन्हाळे, पावसाळे, हिवाळे पाहिलेत, चढ उतार पाहिलेत, अनेक संकटाच्या नद्या पार केलेल्या आहेत. आकाश गावडला काहीतरी करावं लागेल. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना फुलटॉस बॉल होता, ॲडव्हान्टेज होता, परंतु त्या ॲडव्हान्टेजचा फायदा उचलता आला नाही. सुनीत चव्हाण फेकी करेल, तत्पूर्वी आकाश गावडच्या बॅटमधून 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 5 बॉलच्या समाप्तीनंतर 3 या धावसंख्येवर. संत गतीने सुरुवात मनोजी पाटील आपल्याला पाहायला मिळते P1 मध्ये. नक्कीच पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे, बंधन आहे थोडंसं, परंतु मोठे फटके खेळण्यापासून थोडंसं दूर ठेवलंय. यावेळेला आपण बघतोय चेंडू पायावर आदळतोय. पहिलं षटक संपलंय. पहिले षटक पूर्णपणे आपण बघितलं तर बॉलरच्या नावावर आहे. 3 धावा फक्त खर्च केल्या गेल्यात. येणारे 24 चेंडू असतील. या 24 चेंडूमध्ये मात्र दोन्ही बॅटर सेट आहेत. एकाने 4 चेंडू खेळले, एकाने 2 चेंडू खेळलेले आहेत. 5 षटकांच्या खेळामध्ये जर तुम्ही पहिल्या षटकामध्ये 3 धावा करतील तर येणारे 24 चेंडूमध्ये मोठे फटके खेळावे लागतील, नाहीतर थोडीशी नामुष्की ओढवेल. हो, एक्झॅक्टली. गेल्या मॅचचा रिझल्ट आपण पाहिलं तर जवळजवळ 60 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. त्या अगोदर आपण पाहिलं तर अतिशय चांगली बॅटिंग करत असताना 70 पार केल्या गेल्या होत्या. म्हणजे 60-70 या धावसंख्येला जेव्हा तुम्ही स्कोर कार्डवर लावता त्यावेळेला एक गोलंदाजाच्या मनामध्ये कोणतीही भीती नसते, कोणत्याही प्रकारचं निडर नसतं आणि त्यावेळेला ते फ्रीली माइंडमध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु जेव्हा लो टोटल असते 30-40 जेव्हा धावा येतात त्यावेळेला एक फायटिंग करण्यासाठी ते बळ मिळत नाही. त्यामुळे आता इथून 24 बॉल आहेत. 24 बॉलमध्ये मास्टर माइंड क्रिकेट खेळावं लागेल, कारण दोन्ही बॅटरकडे एवढं टॅलेंट आहे, ठासून भरलंय की मात्र कोणत्याही सिच्युएशनमध्ये कोणत्याही बॉलरवर ते मात्र यावेळेला अटॅक काउंटर करू शकतात. परंतु इथे मात्र आता मास्टर माइंड खेळ करावा लागणार आहे, कारण गोलंदाज आहे सुनीत. यावेळेला आपण पाहतोय तेजस चव्हाण. मागच्या 2 सामन्याचा हिरो आहे. दोन्ही सामन्यामध्ये सामनावीर पुरस्कार मिळवलेला तेजस मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीची धुरा सांभाळतोय. यावेळेला इंटू द गॅप चेंडूला खेळलं गेलंय, परंतु क्षेत्ररक्षक मात्र पुढे सरसावला, चेंडूला उचलून फेकलं, तोपर्यंत 1 धाव. दोघांना आता हात खोलावे लागतील, खास करून रियांश. मागच्या दोन्ही सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केलेली आहे. आकाशच्या बॅटमधून चांगले फटके येताना आपल्याला बघायला मिळतात, तर दोघांना मात्र आता थोडीशी रिस्क घ्यावी लागेल. हो, आकाश गावड एका साईडला सफाळी प्रीमियर लीग येते 28 फेब्रुवारी रोजी ते 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी अशा कालखंडामध्ये पाहायला मिळेल. आणि AR फायटर्स या टीममधून त्याची वर्णी लागली गेले. ऑफ साईडला फटका छान आहे, परंतु सुनीत चव्हाण. सूर्याची प्रखर किरणे डोळ्यावर आल्यानंतर सुद्धा मात्र मी चांगला कॅच कॅरी करू शकेन. ग्रेट कॅच. आकाश गावड स्ट्रगल करत असताना बॅक टू द पॅव्हिलियन. अंकुजी पाटील माकणे एक चांगला अनमोल रत्न उद्योजक, आणि त्यांनी सुद्धा मात्र आकाश गावडला शुभेच्छा दिल्या होत्या. परंतु इथे मात्र यावेळेला आपण पाहिलं तर निराश हतबल मनाने आकाश गावड बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. रॉकी ग्रुपला पहिला धक्का.
ही तर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण थँक्यू. पार्थला मात्र यावेळेला विचार विनिमय करून मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेले. तिसऱ्या क्रमांकावर वन डाऊन म्हणून आता त्याची वर्णी लागली गेले. एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं फार कमी वेळेत आणि कमी वयामध्ये या खेळाडूचं टॅलेंट पुढे आलं. रॉकी दादा यांनी मात्र या खेळाडूला संघामध्ये स्थान दिलं आणि जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळाली ना त्या संधीचं सोनं करताना आपल्याला पाहायला मिळालं. मॅग्निफिसंट प्लेयर. आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. इनफिल्ड क्लिअर होईल का? मात्र बॉल हातामध्ये आला होता पंकज पाटीलच्या, परंतु इथून 2 रन्स मिळतील. हवेच्या झोतावर जेव्हा तुम्ही खेळताना त्यावेळेला अंदाज बांधणं फार कठीण असतं आणि ते पंकज पाटीलला जजमेंट आलं नाही. 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये रॉकी ग्रुप टीम आतापर्यंत स्ट्रगल करताना या दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळते. 1.3 षटकांचा खेळ होताना धावसंख्या 6 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात ही धावसंख्या बघायला मिळते. इथून चांगले फटके खेळावे लागतील. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका खेळला गेलाय, परंतु चेंडूला पाठवलं गेलंय सीमारेषेच्या बाहेर. जबरदस्त मनगटामध्ये ताकद होती आणि या ताकदीचा पुरेपूर वापर या चेंडूवर केला गेलाय. फक्त चेंडूला दिशा दिली आणि चेंडू आपण बघितलं तर डीप बॅकवर्ड पॉइंटच्या वरून षटकार येताना आपल्याला बघायला मिळतोय. काय अप्रतिम आपल्याला फटका बघायला मिळाला. क्लास यावेळेला दर्शवत असताना पार्थ गावडला आपण पाहतायत. छोटा पॅक बडा धमाका, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट जो खेळाडू आपण पाहतायत. मास्टर माइंड क्रिकेट खेळलं गेलंय. त्याने पाहिलं की हवेचा झोत हा मात्र आपण पाहिला तर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफला लॉंग ऑफला आहे. त्यामुळे आपण फक्त चेंडूची यावेळेला वाट पाहायची आणि सरळ चेंडूला मात्र यावेळेला टच करायचं बॅटने आणि सरळ फेकून द्यायचं. 6 धावांकरता एक्स्ट्रा कव्हरला हवेच्या झोतावर हा षटकार आला. जिथे हवेचा मारा तिथे षटकारांचा मारा. स्विची खेळण्याची गरज होती का? स्वतःला प्रश्न विचारला असेल. मिडल स्टंप भेदला असता. लेग बिफोर विकेट पायचीत पकडला गेला. अंगलट आला हा स्ट्रोक. जोखीम पत्करणारा फटका खेळण्याची तयारी दाखवली होती आणि इथून ॲक्शन रिप्लेमध्ये पहा. तेजस चव्हाणचा हा बॉल ओव्हर द विकेटने आल्यानंतर बरोबर मिडल स्टंपला मात्र यावेळेला ॲब्सोल्युटली प्लम अँड गुड डिसिजन किरण भोईर बाय अंपायर मॅग्निफिसंट. 12-2. थँक्यू डीजी, थँक्यू. धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या 12 धावा 1.5 षटकांचा एकंदरीत खेळ होताना 12 धावा धावफलकावर बघायला मिळतात. 2 गड्याच्या मोबदल्यात तेजस चव्हाणचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये तब्बल 2 गडी बाद केलेत. धावा जरी 9 आल्या असल्या तरी मात्र 2 गडी बाद करण्यामध्ये यश आलंय. इथे आपण बघतोय फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता डाऊन द ग्राउंड, परंतु फॉलोथ्रोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि 2 षटकाच्या समाप्ती खेळ धावसंख्या आपण बघतोय 6ची सरासरी राखली गेली. 12-2. थँक्यू. 2 षटकांचा एकंदरीत खेळ पाहता 12-2 सिच्युएशन थोडीशी नाजूक पाहायला मिळते स्कोर कार्डवर. 6च्या ॲव्हरेजने आतापर्यंत खेळी करतायत. आत्ताचं क्रिकेट मनोजी पाटील खूप फास्ट क्रिकेट झालंय. 15 ते 20 धावासुद्धा पहिल्या षटकापासून तुम्ही घेतायत तरीसुद्धा त्या कमी वाटतात, कारण आधुनिक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. उद्याच्या दिवसातील आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी माहितीचे सामने पाहायला मिळतील. मॅच शेड्यूल आणि 8 जानेवारीचा दिवस वसई विरारगट. उद्याच्या दिवसात खुशी 11 संतोष भुवन हा पहिला सामना पाहायला मिळेल. NCC नारंगी या टीम बरोबर खेळेल.
बरोबर आपण 9:15 वाजता टच राहा, 9:20ला टॉस आणि 9:30ला मॅच स्टार्ट. त्यानंतर सत्यनारायण कोपरी टीम 2 हात करेल श्रीराम कसराळी या टीम बरोबर हा दुसरा सामना. जयू स्पोर्ट्स अर्नाळा वर्सेस 444 बॉयज अचोळे हा तिसरा सामना आणि चौथा सामना टीम 94 कामन वर्सेस गोखिवरे 11 या संघाच्या दरम्यान पाहायला मिळतील. उद्या सुद्धा 8 संघांना प्राधान्य दिले गेले या स्पर्धेच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ झालाय, 12ला 2. चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. गोलंदाज अमर यावेळेला ऑन साईडला खूप चांगला हा फटका पाहायला मिळतोय. मनील पुढे सरसावेल, बंटी फेकी येईपर्यंत 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 13, लॉस ऑफ 2 विकेट. सध्या तरी तुषार गरत विकेट किपिंगची भूमिका बजावत असताना विनायक बाबूला आपण या अगोदर पाहिलं होतं. आता बाउंड्री लाईन टच आपण पाहत आहेत मिस्टर बाबू. 13ला 2. अमर एक नौका गोलंदाज, नवतरुण. चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर. स्पेशली जर आपण पाहिलं तर अमरची चर्चा मी आणि जेव्हा शुभम पाध्ये त्या ठिकाणी चर्चा करत होतो, परंतु शुभम पाध्यांना ते नाव आठवत नव्हतं, परंतु हाच तो गोलंदाज आहे जो अमर यावेळेला आपल्याला पाहायला मिळतो, ज्याने प्रभावित केलंय. जर षटकार आले तर अंकिता भोईर मॅडम यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज प्रति षटकारासाठी दिलं जाईल. सूरज भोईर यांना यावेळेला ऑफ साईडला आपण पाहतायत. खूप सुंदर पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केला गेलाय. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न पाहिलं. या वेळेला तेजस थोडेसे लेझी राहिले, फास्ट आलेले नाही आहेत एक्स्ट्रा कव्हरवरून. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. हे उत्तम दर्जाचं क्रिकेट आहे मनोजी पाटील. ज्या पद्धतीने तुम्ही सिंगल डबल जर घेतायत तर तुमची मानसिकता चेंज होते. इथून कदाचित एखादा लूज बॉल मिळाला, ओव्हरपिच बॉल मिळाला, शॉर्ट ऑफ लेंथ बॉल मिळाला, फुलटॉस बॉल मिळाला तर कदाचित शिफ्ट मोमेंट होण्याची दाट शक्यता असते. म्हणजे सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे, हे जाणतायत दोन्ही बॅटर. नक्कीच गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणायला हरकत नाही, कारण सूरज ज्या पद्धतीने आपण बघतोय थोडासा मजबूत बांधायचा आहे, परंतु धावगती सुरेख आपल्याला बघायला मिळाली. यावेळेला जागा बदलून खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा येतोय, धावसंख्या 1ने पुढे सरकते. 16 धावा. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 2.3 षटकांचा खेळ एकंदरीत होताना आपल्याला बघायला मिळतोय. ज्या अनुषंगाने आपण बघतोय की 5 षटकांचा खेळ आहे, तुमच्याकडे फक्त 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 15 चेंडूमध्ये मात्र मोठे फटके खेळावे लागतील, कारण एका बाजूने आपण एनसीसी सफाळीचा विचार केला तर 8-9 नंबरपर्यंत चांगले फलंदाज त्यांच्याकडे आहेत. तर तुम्हाला एक फायटिंग टोटल उभी करायची असेल तर कमीत कमी 50-55 धावा धावफलकावर लावणं गरजेचं आहे. यस एक्झॅक्टली. परंतु त्यासाठी प्रयत्न करतायत, कसोशीने प्रयत्न केले जात आहेत, परंतु बरोबर बॅटच्या रडारमध्ये बॉल काही येत नाहीये. ऑफस्टनच्या बाहेर चेंडूला पिच केले गेले. सूरज भोईर थोडासा स्ट्रगल करतोय, संघर्ष करावा लागतो. आणि इथून अमरची गोलंदाजी काय जबरदस्त आहे. एकच धागा पकडून गोलंदाजी केल्या ऑफ्टम टू ऑफ्टम. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर व्हाईट यॉर्कर. ग्रेट बॉलिंग. चांगला बॉल. पुन्हा एकदा मात्र यावेळेला तुषार घरत, तुका आणि अमर यांच्यामध्ये जणू काही संध्याकाळची प्रॅक्टिस सुरू आहे की काय मनोज पाटील? कारण मागच्या 2-3 चेंडूंपासून आपण बघतोय दोघेच खेळताना आपल्याला बघायला मिळतात. एक गोलंदाज चेंडू टाकतोय आणि यष्टीरक्षक चेंडूला पकडतोय. या व्यतिरिक्त मात्र मैदानाच्या आतमध्ये फारशी काही कामगिरी होताना आपल्याला बघायला मिळत नाही. इथून आपण बघितलं तर बघा, मागचे 2 चेंडू झालेत, दोन्ही चेंडू निर्धाव यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातात. यावेळेला फटका तर चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलंय, इथे जेल सुटलाय. धावसंख्या 1ने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 षटकांच्या एकंदरीत समाप्तीखेर. नक्कीच 16 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. मनोजजी ज्या पद्धतीने हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला गेला होता, बराच वेळ चेंडू हवेत होता, परंतु कदाचित त्या ठिकाणी बंटी जाणून बुजून पुढे आले नसावेत, कारण इथे बॉल डॉटवर डॉट सूरज भोईर खेळतायत, तर कदाचित गेम प्लॅनिंग हा वेगळा असावा, त्यामुळे मात्र पुढे सरसावले गेले नाही. 3 षटकांचा खेळ झालाय. 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अतिशय चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. समोरच येताना आपण प्रवेशद्वार गेटवे ऑफ इंडिया ची आठवण येईल. हे भारताचं प्रवेशद्वार जसं आपल्याला पाहायला मिळतं तशाच पद्धतीने या रॉकी ग्रुप चषकाचं 16 रन झालेत. रॉकी ग्रुप चषकाचं हे प्रवेशद्वार पाहायला मिळतं. सदानंद पाटील दादा 1111 स्ट्रँड, त्यानंतर महिला कक्ष, त्यानंतर टॉस बॉक्स, एक चांगली थीम राजेश पाटील, संकल्प पाटील यांच्या चांगल्या थिंकिंगने मात्र ही थीम बनवली गेली. खरोखरच सॅल्यूट असेल या 2 व्यक्तिमत्वांना, चांगले एडिटर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच नंतर आपण पाहिलं तर डेफिनेटली एक बाईक जी पाहायला मिळते. गेल्या वर्षात मृदुल पाटील, तो यंदाच्या वर्षात त्याचा संघ पराभूतच्या छायेत गेला. या स्पर्धेतून त्यांना इथेच
थांबावं लागलं. ती मात्र HF डिलक्स हिरोची बाईक आपल्याला पाहायला मिळते. हा भव्य दिव्य शामियाना आणि त्यामध्ये रणरागिणी यांचं यावेळेला 4 चांद लागले गेले. ऑन साईडला खेळले गेले. फिल्डर दूर आहेत. मिस्टर पांडे त्या ठिकाणी पुढे सरसावतील. पाक गोलंदाज भरपूर यावेळेला पाहायला मिळतात. पांडेसारखा गोलंदाजाला त्याला पुढे आणलं गेलं नाही. या अगोदर आपण पाहिलं तर त्याने सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर एक सुंदर स्टेज आणि त्यानंतर संगीत कक्ष, समालोचन कक्ष, शीट माणूस, त्यानंतर बंटीदादा म्हात्रे यांचा आपण पाहू शकतात एक स्टँड. अप्रतिम चांगला फटका तर आहे. ऑन साईडला खेळला गेलाय. सिंगल तर मेल सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आहे. फेकी येपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत इथून जर आपण पाहिलं तर फलंदाज सॅक्रिफाईस करण्यासाठी सूरज भोईरला भाग पाडलं गेलं. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. मेल फक्त आणि फक्त 1 धाव. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 19-3. थँक्यू. 19-3 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. रॉकी ग्रुप चषक आपण पाहताय. समोरच कुणालदादा पाटील स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. APL 11 स्टँड, स्वर्गीय मोहनीश संजय राऊत स्टँड, अशा प्रकारचे विविध स्टँड्स आपल्याला पाहायला मिळत आहे. जे एनर्जीचं पॉवर हाऊस आपल्याला पाहायला मिळतं. ऑन साईडला खेळलं गेलं. 1 रन तर मिळेल. अमर पुढे सरसावेल डीप मिड विकेटवरून. आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 20वर जाऊन पोहोचली गेली. मनोजी पाटील खूप नाजूक स्थिती आहे. मात्र लो धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. धावा येत नाही आहेत आणि त्याचा फायदा हा प्रतिस्पर्धी संघाला मिळतोय. नक्कीच इथून 9 चेंडू आहेत. 9 चेंडूमध्ये 15-16 धावा जरी दिल्या तरी NCC सफाळे संघ मात्र खुश असेल. इथून मात्र चौकार येताना आपल्याला बघायला मिळतोय. या पद्धतीचे फटके तुम्हाला खेळावे लागतील. अजून 8 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना कमीत कमी 4 ते 5 चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवले तर एक फायटिंग टोटल आपल्याला बघायला मिळेल. चांगले फटके एक्झिक्यूट करावे लागतील. जसं राहुल पाटीलचा हा क्लास पाहायला मिळाला. या अगोदर मी 5 ते 6 वर्षांच्या पलीकडे राहुल पाटील अशाच प्रकारचे स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना पाहायला मिळायचा. परंतु आता मध्यंतर थोडासा बॅकफुटला गेला. परंतु पुन्हा एकदा तो कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय. 24-3 4 बॉलच्या समाप्तीनंतर डान्सिंग डाऊन द ट्रॅक चिप शॉट खेळला गेलाय. फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला. 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकीपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दुहेरीने संघाची धावसंख्या 26, लॉस ऑफ 3 विकेट. प्रत्येक षटकारासाठी पूनम पाटील मॅडम यांच्याकडून 500 रुपये राहुल पाटील यांच्यासाठी यावेळेला पारितोषिक लागले गेले. आज ऊर्जा दिली जाते. मागच्या प्रिव्हियस मॅचचा विचार केला तर एक षटकार आल्यानंतर 500 रुपये त्यांना मिळाले होते. म्हणतात ना, माणूस म्हणतो की पैसा आल्यानंतर मी काहीतरी करेन, परंतु पैसा म्हणतो तू काहीतरी कर मग मी तुझ्या जवळ येईन. 26-3 आत्तापर्यंत आपण पाहत आहेत. 5 बॉलचा खेळ झालाय. अप्रतिम चांगला फटका तर आहे. बॅटची एज घेत चेंडू पाठीमागे निघून जाईल. चांगली फिल्डिंग. उमेश एक एनर्जेटिक प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. पहा त्याच्या बॉडी लँग्वेज एवढी चांगली असते ना. 100% देण्यासाठी तो ओळखला जातो. त्याची त्या पद्धतीने आपण पाहत आहेत. शरीराची भाषा आहे ती अप्रतिम पाहायला मिळते. त्याची ड्रेस कोटिंग, त्याची कॅप, त्याचं गॉगल, 7 नंबरची जर्सी आणि रोनाल्डोचं या वेळेला मात्र आपण पाहू शकतात खूप मोठा फुटबॉल पण तो रोनाल्डोचा फॅन असावा आणि MS धोनीचा फॅन असावा असं म्हणायला हरकत नाहीये. धावसंख्या आपण बघितली तर 27 धावा, 4 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडूमध्ये जरी 10-12 धावा आल्या तरी सुद्धा NCC सफाळे संघ खुश असेल. वर 3 आजचा दिवस 7 तारीख आणि या 7 तारखेला आम्हाला इथे आमंत्रित केलं. पहिल्यांदा आम्हाला कॉल आला. संजय दादा पाटील जे जीवदानी स्पोर्टचे ऑनर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून रॉकी दादा यांच्या माध्यमातून आम्हाला इथे आज बोलवलं. त्याबद्दल आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आपला आभार व्यक्त करतोय. खूप मोठ्या स्पर्धेमध्ये आज समालोचन करण्याची संधी मिळाली. मी तर प्रत्येक समालोचकाला म्हणेन की जेव्हा जेव्हा अशा मोठ्या स्पर्धांची तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी मिळते तर ती संधी घालवू नका.
कारण तुम्ही मानधनाकडे बघू नका, तर या स्पर्धेमध्ये येण्याचं जे भाग्य आपल्याला मिळतंय, कारण तुम्हाला जेव्हा इथून लोक ऐकतील ना, तेव्हा तुम्हाला मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आमंत्रित केलं जाईल. तर मी तर अपकमिंग जे यंग टॅलेंट आहेत, जे समालोचन क्षेत्रामध्ये ज्यांना सुरुवात झाली आहे, त्यांच्यासाठी मी हा संदेश देईन की तुम्ही अशा स्पर्धा चुकवू नका. खूप मोठ्या मोठ्या स्पर्धा आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच संधी मिळेल. तेव्हा त्या संधीचं सोनं करण्याची तुमच्याकडे संधी असते, ती तुम्ही संधी घालवू नका. पुन्हा एकदा मी रॉकी दादा यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. संजय दादा पाटील, आपण आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल आम्ही सुद्धा आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. वळतोय सामन्याकडे. 28-3 गडींच्या मोबदल्यात धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सर काय म्हणतील, 5 चेंडूमध्ये किती धावा जमवाव्या लागतील, तरच आपण समोरच्या संघाला जो NCC सफाळे संघ आहे फायटिंग देऊ शकाल? 7 बॉलमध्ये 7 रियांशने केलेत, म्हणजे इथून तो स्ट्रगल करतोय, परंतु तो यश शोधण्याच्या प्रयत्नात आहे. सीमारेषा मात्र यावेळेला शोधण्याचा प्रयत्न करतोय. तर गोलंदाज यावेळेला लाईन अँड लेंथ शोधण्याचा प्रयत्न करतोय सुनीत चव्हाण. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर सिंगलच्या माध्यमातून 1 रन. फक्त सिंगल डबल मिळत असेल तर प्रतिस्पर्धी संघाला तेवढं समाधान मिळेल, परंतु इथून जर षटकार चौकार आले तर रॉकी ग्रुप टेंबी कुडावे टीमची स्थिती मात्र खूप फुलताना पाहायला मिळेल. 40, 45, 50 धावा येतील का? 4 बॉलमध्ये जर 2 ते 3 मोठे फटके आले तर डेफिनेटली चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळतो. ऑन साईडला वळवलंय, 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 30, लॉस ऑफ 3 विकेट. नक्कीच 30 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात आपल्याला बघायला मिळतात. 4.3 षटकांचा खेळ एकंदरीत होताना 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. मिस्टर सुनीत आपल्याला बघायला मिळतोय. सुनीत चव्हाण. चौथा चेंडू असेल. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज इथे बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. आणि ज्या पद्धतीने ही स्पर्धा आपण बघतोय, अनेक स्पर्धा बघतायत, तर प्रमोदजी शेडके सर आयोजित आपण मान्सून ट्रॉफी मागच्या वर्षी आम्ही बघितली. आम्ही ती स्पर्धा 2 दिवस आम्ही तिकडे होतो, कव्हरअप सुद्धा केली. ती स्पर्धा आपल्या भेटीला लवकरच येत आहे. येत्या जुलै महिन्यामध्ये ती स्पर्धा आपल्याला बघायला मिळेल. नवजीवन वाळवीच्या मैदानावर ही स्पर्धा असेल. तर या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी यूट्यूब लाईव्ह ही स्पर्धा असते. प्रेक्षकांना सुद्धा विनंती करेन, आपण लाईव्हच्या माध्यमातून प्रत्यक्ष मैदानावर ही स्पर्धा बघण्यासाठी या. मान्सून ट्रॉफीचं आयोजन काय असतंय हे मी स्वतः बघितलेलं आहे. तुम्हाला जर बघायचं असेल तर नवजीवन वालीवच्या मैदानावर या. अप्रतिम आयोजन, कारण आयोजक नाहीत ते समालोचक आहेत, आणि समालोचक आयोजन करतात तेव्हा असं वाटेल आपल्याला की काहीतरी कमी ठेवतील, परंतु परिपूर्ण आयोजन मागच्या वर्षी होतं. पहिलं वर्ष होतं आणि पहिल्या वर्षामध्ये अप्रतिम ती स्पर्धा आपल्याला बघायला मिळाली होती. यंदा बिग बॅश पद्धतीने ती मात्र स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे येत्या जुलै महिन्यात. कमिंग सून मान्सून ट्रॉफी 2026. गोलंदाज यावेळेला आपल्याला बघायला मिळेल सुनीत चव्हाण. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अप्रतिम असा मॅनेजमेंट आपल्याला रॉकी ग्रुपच्या माध्यमातून बघायला मिळालं. शिस्त काय असते ही या स्पर्धेने मात्र पुन्हा एकदा दाखवून दिलेले आहे. प्रत्येक सामना 6 षटकांचा आपल्याला बघायला मिळतोय. दुसऱ्या फेरीतील सामने 5 षटकांचे झाले. अप्रतिम. सकाळी लवकर सामने सुरुवात होते, संध्याकाळी सुद्धा सामने लवकर संपतात. म्हणजे सूर्यप्रकाशाचा अभाव या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळाला नाही, ही सर्वात मोठी जमेची बाब. ऑन साईडला यावेळेला जरूर खेळले गेले तर 1 रन तर मिळेल. आणि एकेरीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 32 रन. 32 धावा झाले 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. NCC सफाई टीमने आतापर्यंत चांगला अंडरस्टँडिंग खेळ जरूर दर्शवून दाखवला आहे. बंटीदादा नेहमीच या संघाला कॉपरेट करत असतात. कोणत्याही प्रकारची सुविधा कमी पडत असेल तर त्या सुविधांचा परिपूर्ण जरूर आपल्या परीने ते या खेळाडूंना मात्र पुरवतात. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला होता, ऑन दी ऑफ खेळला गेला होता आणि विनायक पाटील बाबू त्या ठिकाणी थ्रो करत असताना 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 5 षटकांच्या समाप्ती अखेर 34ला 4. 35 धावांचं लक्ष्य यावेळेला समोर ठेवण्यात आलंय. रॉकी ग्रुप टेंबी कुडावे टीम आज थोडीशी मात्र रॉकी दादा थोडेसे पाठीमागे राहिले. कदाचित 3ऱ्या क्रमांकावर आले असते. 4थ्या क्रमांकावर धावांचा वेग सुद्धा वाढण्याची दाट शक्यता होती, परंतु त्यांनी या खेळाडूंना पुढे पाठवलं. 34ला 4. 35 धावांचं लक्ष्य. आणि अगदीच ज्या पद्धतीने आजच्या दिवसामध्ये 2 आवाज आपण ऐकलात, त्यांचा या मॅचच्या समाप्तीनंतर त्यांचं स्वागत सन्मान आपण करणार आहोत. मनोजी पाटील अगदी आमचे जवळचे मित्र. पुन्हा एकदा गेली 7 ते 8 6 9 वर्ष आपल्याला पाहायला मिळतं अग्री प्रीमियर लीगचा. आणि तिथे सुद्धा 7 दिवस आमच्या समवेत ते जरूर समालोचन करताना पाहायला मिळतील. वेगवेगळे समालोचक त्या स्पर्धेला सुद्धा पाहायला मिळणार आहेत.
त्या स्पर्धेमध्ये आपण 11 तारखेला रेश्मा मयेकर मॅडमला आपण पाहणार आहोत, लेडी अँकर पॉप्युलर. आणि कुणाल दाते सर 10 तारखेला या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अनुभवणार आहोत. जवळजवळ 14 ते 15 समालोचक या स्पर्धेला उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळाले. काही काना संधी मिळाली, त्या संधीचं सोनं केलं. काही काना संधी दिली गेली, त्या संधीचं सोनं करता आलं नाही. त्यामुळे रॉकी दादा यांच्या मनामध्ये जेव्हा एखादा माणूस किंवा व्यक्तिमत्व जेव्हा तो ठसून बसतो ना, तो आयुष्यभर मात्र रॉकी दादा कधीच त्यांना विसरत नाही. ही मात्र त्यांची माणुसकीचं नातं आहे. कारण रॉकी दादा यांचा स्वभाव हा पेढ्यासारखा आहे, जो राजवाड्यात सुद्धा तीच चव देतो आणि झोपडीत सुद्धा तीच चव देतो. म्हणून नेहमी माणसांचा स्वभाव हा पेढ्यासारखा असावा. ते रॉकी दादा यांचा हा स्वभाव पेढ्यासारखा आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. नक्कीच तुम्ही एक छान उल्लेख केला. मी तर म्हणेन की प्रमोद सर समालोचन करतात, तर त्यांच्यासारखे समालोचक भरपूर आहेत. परंतु प्रमोद सरांनाच का बोलवलं जातं, तर ते चांगले बोलतात म्हणूनच बोलवत नाही, तर त्यांचा स्वभावसुद्धा चांगला आहे. तर तुम्ही जे माणुसकीचं नातं जपलेलं आहे, तुम्ही ते जे पूर्व संबंध जपलेले आहेत, त्यामुळेच तुम्हाला सगळ्यात जास्त आमंत्रित केलं जातं आहे. आज प्रत्येक म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये आपण बघितलं ना, तर जवळजवळ 90% आयोजकांना तुम्ही हवे असतात. आज आमच्या गावामध्ये सुद्धा चर्चा झाली की आता तुम्ही 1 वर्ष अगोदर तारीख द्या, जर कसे येत नाही आपण बघू. म्हणजे एक धमकीच म्हणा, ज्या पद्धतीने तिथे वावर होत होता प्रत्येक बहाडुलीकरांचा, की प्रमोद सर काय येत नाही, तू एवढा त्यांचा जवळचा मित्र आहे, तर तुझ्या सांगण्यावर पण ते येत नाही. पण त्यांना कोण सांगेल की त्यांच्याकडे किती स्पर्धा असतात, काय त्यांचं शेड्यूल बिजी आहे. तर हे बिजी शेड्यूल कशामुळे असतं, कारण समालोचक खूप आहेत. नुसतं बोलण्यामुळे तुम्हाला बोलवत नाही, तर तुमच्या वागणुकीमुळे तुम्हाला बोलवतात. आणि जी वागणूक तुम्ही आज आम्हाला सुद्धा देतात, कारण जेव्हा जेव्हा आपण बघतो एखादा चांगला समालोचक असतो, तो सुरुवात आणि शेवट कधीच छोट्या समालोचकाला देत नाही. परंतु मी तुम्हाला जवळून बघितलं आहे, आग्री प्रीमियर लीग असू द्या, आग्री प्रीमियर लीगचा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम असू द्या, पहिले 2-3 टर्म तर असे झाले की आपण बक्षीस समारंभ करायचो, तेव्हा सुद्धा तुम्ही मला संधी दिली. पहिला जेव्हा सुरुवातीचा सामना होतो तेव्हा सुद्धा तुम्ही मला संधी दिली. तर हा तुमचा मोठेपणा आहे आणि ह्यामुळेच तुम्ही आज प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर करून आहेत. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच मनोजी पाटील यांचा आवाज आपण ऐकलात. तर मी विनंती करेन आता 2 समालोचक पुन्हा एकदा जॉईंट होतील आणि 2 समालोचक आदरणीय सन्माननीय प्रशांतजी आदवडे सर आणि त्यांच्या समवेत जोडले जातील. हार्दिक किनी लिटिल चॅम्प या आपण त्या 2 समालोचकांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती आक्रमण, पहिल्या चेंडूवरती विनायकचा हल्ला, संघर्षातून यशाकडे गरुड झेप घेणारा खेळाडू अर्थात नायक विनायक चौकार. गेंद को खेल दिया था और पावर प्ले में लाजवाब बल्लेबाजी करते विनायक. ऑफ टर्मच्या बाहेरचा चेंडू, वाईड यॉर्कर ज्याची आवश्यकता निश्चितच होती. पार्थ अतिशय चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये त्याने केले. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर वाईड यॉर्कर, हे त्याची ताकद आहे. ब्रह्मास्त्राचा वापर करत असताना आणि बॅटमॅन शपल झाला होता. अगदी आपण बघितलं 5व्या स्टंपवरती उभा होता, त्याचाही फायदा त्याला मिळाला. फिलहाल पार्थ इनसाइड आउट गेंद को खेलना चाह रहे थे. गेंद चली गई विकेट कीपर की तरफ. रन बनाने का कोई मौका नहीं है. स्कोर की बात करें तो रन संख्या 4 रन. हार्दिक आपका स्वागत है कॉम बॉक्स में. धन्यवाद प्रशांत सर. पहिल्या चेंडूवरती चौकाराला इगोवरती वार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर झाला होता. इगो हर्ट झाल्यानंतर पार्थ रिव्हेंज देत असताना आपल्याला पाहायला मिळतं. 3 चेंडूंचा खेळ ठिकाणी जरा पुढचा बॉल या ओव्हरमधील कार्पेट चेंडूला एक्झिक्यूट केले गेले. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक आकाश त्या ठिकाणी पुढे आला. एक 10व्या बॉलवरती मिळेल. आज पार्थने जो अव्वल दर्जाचा परफॉर्मन्स दाखवला प्रशांत सर, तो फक्त खेळाने मोठा नाही आहे, मनाने सुद्धा मोठा आहे. आणि त्याचबरोबर सिनियर प्लेयरचं रिस्पेक्ट कशी करावी त्याच्याकडून भरपूर काही शिकण्यासारखं आहे. 2 मॅचमध्ये त्याने कामगिरी केली ना, ती खूप चांगलीच आहे. परंतु या मॅचमध्ये जर चांगली कामगिरी केली, दर्जेदार कामगिरी केली ना, तर चर्चा जास्त होईल. हिरो बनण्याची संधी आहे पार्थला. धावसंख्या 5. हवेत केळ्या, अप्रतिम फटका, लॉफ्ट केलंय. चेंडू जाईल लॉंग ऑफ मध्ये, सीमारेषेच्या दिशेने षटकार.
विशेष म्हणजे आपण पहिल्या मॅचमध्ये 70पेक्षा जास्त धावा तुमच्याकडे बँक बॅलन्स होता, दुसऱ्या मॅचमध्ये 60पेक्षा जास्त धावांचा बँक बॅलन्स होता. आता तुमच्याकडे बँक बॅलन्स नाही आहे, अशा वेळेस देखील सामना जिंकून आपण देऊ शकतो, हे दाखवण्याची हीच वेळ आहे. मागच्या सामन्यामध्ये सिद्ध केले, आता या सामन्यामध्ये सुद्धा ते करावं लागणार आहे. परंतु दोन मोठे फटके पार्कच्या अगेन्स्ट आल्यात. आता विजयासाठी आपण पाहू शकता समीकरण जे आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 22 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये पार्कच्या अगेन्स्ट 13 धावा येताना पाहायला मिळाल्या. अजूनही आपण पाहू शकतायत एक चेंडूचा खेळ षटक झालं या ठिकाणी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 13 धावा येताना पाहायला मिळाल्या आणि त्या 13 धावा आपण पाहिल्या. एक चौकार आणि एक षटकार त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पार्कच्या अगेन्स्ट चांगली बॅटिंग पहिल्या षटकामध्ये केली गेली. रॉकी ग्रुप म्हणजे अतिशय दर्जेदार आयोजन निश्चितच आपल्याला बघायला मिळतं. शुभम पाध्ये आता व्यासपीठावरती दाखल झालेले आहेत. SP बॉयची ट्रॉफी अर्थात त्याचे शिल्पकार, त्याचे जनक, त्याचे उद्गाते. दुसऱ्या बाजूला सेकांना देखील आपण पाहतोय कॉमेंटेटर, त्यानंतर त्यांचा एक वेगळा रोल आपण बघितला अंपायरचा, आणि सध्या वेगळ्या क्षेत्राशी निगडीत आहेत. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. रँचो आपलं देखील स्वागत आहे. एक वेगळी स्पर्धा पालघर जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय. 11 दिवसाचा मोठा प्रवास. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. हार्दिक धावपलका दाबा 13. 13 धावा स्कोर कार्ड लागल्यात. 35चा चेज आपण पाहतोय 5 ओव्हरमध्ये. पहिल्या षटकामध्ये 13 आल्यात. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती रेयांशला आपण पाहतोय. राऊंडची विकेट जात आहेत रायटी बॅटरच्या अगेन्स्ट. कट करण्याचा प्रयत्न झाला होता, बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाही आहे. आज विनायक यांच्या बॅटमधून सुद्धा चांगले स्ट्रोक आपण पाहिल्यात. स्पेशली हुक शॉट, त्याचबरोबर स्ट्रीट डाऊन दी ग्राउंड जे स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. आणि या सामन्यामध्ये सुद्धा काही क्षणांसाठी ती झलक NCC सफारी टीमच्या फॅनबेसला हवी आहे. स्विच हिट आणि सरळ बॉल कॅपमध्ये निघून जाईल पॉइंटला, आणि त्याचबरोबर थर्डमॅनच्या मधोमध चौकार विनायकच्या बॅटमधून. वीस चेंडूमध्ये जिंकण्याकरता 13 धावांची आवश्यकता. इथे सुद्धा स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु या ठिकाणी आपण पाहतो रेयांशने रीड केलं होतं. त्याचमुळे हा बॉल लेगस्टम्पच्या बाहेर डिलिव्हर्ड केला आणि या बॉलवरती शांत ठेवलं विनायकला. प्रशांत सर या संघामधील असा एकमात्र खेळाडू आहे जो विदाऊट प्रॅक्टिस मॅचमध्ये उतरतो आणि बॅटिंग परफॉर्मन्स देतो आणि त्याचे 100% प्रत्येक मॅचमध्ये देण्याचा तो प्रयत्न करतो. चेंडूला दिशा दिली गेली, बॉल जाईल सुपर कव्हरला. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचत आहेत. अजयला आपण पाहू शकता 2 धावांचा कॉल आणि त्या 2 धावा त्या ठिकाणी यशस्वीरित्या परिपूर्ण झाल्यात. आता विजयासाठी 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 11 धावांची गरज आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं निश्चितच रॉकी पाटील स्पर्धेचे उद्गाते, स्पर्धेचे जनक आहेत आणि निश्चितच 11 दिवसाचा हा अत्यंत भव्य दिव्य सोहळा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. रॉकी ग्रुप चषकाचं दर्जेदार आयोजन. पालघर जिल्ह्यात ती स्पर्धा कधी एकदा सुरू होणार याची चर्चा सातत्यानं रंगत असते टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. आणि आज 7व्या दिवसाचा खेळ अतिशय जबरदस्त कामगिरी बॅटिंगमध्ये त्यांनी केली. त्याचबरोबर 2 सामन्यामध्ये दर्जेदार कामगिरी केल्यानंतर 3ऱ्या सामन्यामध्ये NCC सफाळे हा संघ दावेदार संघ आहे.
या मोसमात त्यांची सुरुवात चांगली झाली नव्हती, पण 2023मध्ये बघा ते रनरअप होते. 2024मध्ये आपण सफाळ्याला बघितलं तर ते चॅम्पियन होते. आता पुन्हा एकदा खराब स्टार्ट होता या मोसमाचा. त्यानंतर NCC चषकामध्ये आपण रॉकीच्या चषकामध्ये आपण तुम्ही येता, रॉकी ग्रुपच्या चषकामध्ये जेव्हा येता तेव्हा निश्चितच अपेक्षा वाढवणारा खेळ तुम्ही करता. आणि जो प्रवास खडतर सुरू होता तो मला वाटतं आता NCC सफाळे संघाचा समाप्त झाला आहे. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 11ची गरज आहे. लास्ट इयरमध्ये NCC सफारी टीम जरूर या स्पर्धेमधून बाहेर फेकली गेली होती. परफॉर्मन्स थोडंसं खराब पाहायला मिळाला होता, परंतु या वर्षामध्ये आत्मविश्वास घेऊन उतरला. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन, इनसाइड आउटचा फटका, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी आकाश आहे आणि आकाशने कुठलीही चुकी केलेली नाहीये. विकेट जाईल. आता अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. 17 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता, एक ड्रीम बॉलची आवश्यकता होती. थोडासा लेग स्टंपच्या बाहेर गेला, बॉडीचा बॅलन्स आणि लॉंग ऑफ डोक्यावरून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन जास्त होतं बघा, बॉटम वेळाचा जास्त वापर झाला आणि त्यामुळे चेंडू हवेत आहे. कॅमेरामॅनचं काम कमालीचं आहे. वाह अनुराग, तू पकडला चेंडू, सुंदर, अप्रतिम. आणि त्याचबरोबर आकाश पण आहे. आकाशात गेलेला चेंडू आकाशला कसा पकडायचं सांगण्याची गरज नाही आहे. त्यानं झकास कामगिरी केली, आकाशनं झेललं पकडलंय. फलंदाज बाद. 17 चेंडू 11 धाबांची आवश्यकता. NCC सफाळी 24ला 1, परंतु एका विकेटनं हार्दिक या ठिकाणी तुमचं काम पूर्ण होणार नाही आहे. टार्गेट 35 धाबांचं आहे. 11चा बँक बॅलन्स तुमच्याकडे, अजून 2-3 विकेट घेणं गरजेचं आहे आणि तितकेच डॉट बॉल. विकेट्स घ्यावे लागणार आहेत. त्याचबरोबर डॉट बॉल टाकण्याची क्षमता गोलंदाज आपण पाहू शकतात पार्थमध्ये. आणि लास्ट मॅचमध्ये ज्या पद्धतीनं त्याने पूर्णपणे सामना पलटवला होता आपल्या बाजूने, या मॅचमध्ये सुद्धा तसाच विक्रम या ठिकाणी करावा लागणार आहे. ऑलरेडी पहिल्या सामन्यामध्ये विक्रम नोंदवलाय. 17 बॉलमध्ये 11ची गरज. लेफ्टी बॅटर आता स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळतोय. फ्रेश बॅटर आहे तेजसला आपण पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये परफॉर्मन्स जबरदस्त होता. त्याच्या विरोधामध्ये सुद्धा लोअर फुलटॉस तरीकेने होता. धीम्या गतीचा फुलटॉस तरीकेने आपण पाहिला. राहुल आपण पाहतो एकच धाव या बॉलवरती मिळेल. 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये 10ची गरज. इस मुकाबले में बहुत ही बेहतरीन प्रदर्शन बल्लेबाजों का भी रहा है और पहली पारी में NCC सफाली के गेंदबाजों ने शानदार गेंदबाजी की. आज रॉकी ग्रुप टीम के बल्लेबाजों को ज़्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया. 16 गेंदों का खेल और 10 रनों की ज़रूरत है मुकाबला में जीतने के लिए. 35 रनों का टारगेट है. फील्डिंग की बात करें तो फ्लैंक क्लिप एक गली की तरफ खिलाड़ी, उसके साथ एक खिलाड़ी कवर पॉइंट पर है. एक्स्ट्रा कवर और लॉन्ग ऑफ. ऑन साइड पर बड़ा स्ट्रोक खेलना चाहते, टप्पा खाने के बाद बाहर की तरफ गेंद निकली है. इनका भविष्य उज्जवल है. पार्थ की हम जब चर्चा करते हैं तो पार्थ जिन्होंने बल्लेबाजी और गेंदबाजी में बहुत अच्छा प्रदर्शन किया है, 2 मैच में अच्छा प्रदर्शन. इस बार आपके पास बैंक बैलेंस नहीं है, थोड़ा दबाव आपके ऊपर है. 15 गेंदें 10 रनों की जरूरत. सुरुवात एक गोलंदाजापासून झाली होती, परंतु आज एक चांगला ऑलराऊंडर या टीमचा आपण पाहतोय. आणि येणाऱ्या काळामध्ये या परिसरामध्ये एक उत्कृष्ट ऑलराऊंडरच्या यादीमध्ये हे नाव टॉपवरती असणार आहे. असं नाव पार्थ गावड. पार्थ बहुत ही बेहतरीन गेंदबाजी करे. टप्पा ऑफ टाइम के बाहर था. इस बार ऑन साइड पर खेलना चाहते थे. हेड पोजीशन अच्छा नहीं था. बल्ला भी घुमा और सर भी बिल्कुल पूरी तरह से घूमता हुआ. 14 गेंदों में 10 रन चाहिए. ओ कडक शॉट. बॅट्समॅनाला रंगात, त्याने चेंडू पाठवलाय ढगात. विनायक भावा, तुझी चर्चा असेल क्रिकेटच्या जगात. षटकार. तेरा चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला, तिथे लो फुलटा चेंडू विनायकची खेळी संपुष्टात. भारतीय लगेच बदला घेतला. हे तुम्हाला येणं गरजेचं आहे. फलंदाज विनायकची खेळी संपुष्टात.
लेगला बॅट्समॅनला लागले भूक, याने फटका खेळलाय चापूक, झापूक, झुपूक, झापूक, झुपूक, मॅच संपवलाय.